नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत एकदम नवीन पद्धतीने आळूच्या पानांची वडी, अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी। तर सर्वात आधी आपण पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी त्यांना बारीक कट करून घेणार आहे। सर्वात आधी मागची साईड काढून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे मी। एकदम सोपी आहे, कोणी पण करू शकतो। मी सगळे पानं असं बारीक व्यवस्थित कट करून घेणार आहे। बघा, मी सगळं या पद्धतीने बारीक करून घेतलेले आळूचे पानं। आता बेसन पीठ टाकून घेणार आहोत आपण। बेसन पीठ तुम्हाला जेवढं तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं। हळद, लाल मिरची पावडर, तिखट पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे। थोडासा ओवा, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, थोडासा भजी सोडा, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आपल्याला जास्त पातळ पण पीठ करायचं नाही, थोडं थोडं लागेल तेवढं पाणी टाकून पीठ व्यवस्थित करून घ्यायचे। या पद्धतीने पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही की जास्त पातळ पण केलं नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे। तर आपल्याला हातावर घेऊन व्यवस्थित याला जसं आपण कोथिंबीर वडीला करतो ना तसे रोल करून घ्यायचे। हे बघा, असे रोल करून घेतलेत। आता आपण यांना वाफवून घेणार आहोत। आता आपण यांना वाफू देणार आहोत 10-15 मिनिटं। आपण आपली आळू वडी शिजली का बघून घेऊ आता। बघा किती फुलली आहे आपली आळू वडी। मस्त शिजली आहे। आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि थंड थोडा वेळ असंच ठेवणार आहोत, थंड होऊ देऊ। हे बघा, आपली आळूची वडी मस्त थंडी झाली। तर आता आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत। बघा किती छान आतपर्यंत व्यवस्थित आपली आळूची वडी मस्त शिजली पण आहे आणि मस्त झाली पण आहे। तुम्ही पण एकदा
अशा पद्धतीने खूप सोपी आहे, करून बघा. बघू शकता व्यवस्थित आपण सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेणार आहोत. आळूची वडी तयार आहे.